ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ कोण विषंध्याय. भगवान वामनांचे बलीकडून 3 पावले जमीन मागणे, बलीचे वचन देणे आणि शुक्राचार्यांनी त्याला अडवणे. श्री शुक म्हणतात, बलीचे हे वचन धर्मयुक्त आणि अतिशय मधुर असे होते. ते ऐकून भगवान वामनांनी अत्यंत प्रसन्नतेने त्याचे अभिनंदन करून म्हटले. श्री भगवान म्हणाले, राजन, आपण जे काही म्हणालात ते आपल्या कुल परंपरेला अनुरूप धर्मपूर्ण, यश वाढवणारे आणि अत्यंत मधुर आहे. परलौकी हितकर असणाऱ्या धर्माच्या बाबतीत आपण भृगूंना प्रमाण मानतात. त्याचबरोबर आपले कुलवृद्ध आजोबा परमशांत प्रल्हाद यांची आज्ञा सुद्धा आपण प्रमाण मानतात. आपल्या वंशात कोणीही धैर्यहीन किंवा कंजूस पुरुष कधी झाला नाही. तसेच ज्याने ब्राह्मणाला कधी दान दिले नाही आणि कोणाला काही देण्याचे वचन देऊन नंतर माघार घेतली असाही कोणी झाला नाही. याचकाची विनंती ऐकून किंवा युद्धाच्या वेळी शत्रूने आव्हान दिल्यावर तिकडे पाठ करणारा भित्रा मनुष्य आपल्या वंशामध्ये कोणी झाला नाही. आपल्या कुलातच जसा आकाशात चंद्र त्याप्रमाणे प्रल्हाद आपल्या निर्मल यशाने शोभत आहे. आपल्या कुळातच हिरण्याक्षासारख्या वीराचा जन्म झाला. तो वीर जेव्हा हातात गदा घेऊन एकटाच दिग्विजय करण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा सर्व पृथ्वी पालथी घालूनही त्याला आपल्या जोडीचा कोणी वीर मिळाला नाही. जेव्हा भगवान विष्णू पाण्यातून पृथ्वीला वर काढत होते, तेव्हा तो त्यांच्या समोर आला. तेव्हा अत्यंत कष्टाने त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला. परंतु त्यानंतर सुद्धा पुष्कळ काळपर्यंत वारंवार हिरण्याक्षाची शक्ती आठवून त्याला जिंकून सुद्धा आपला विजय झाला असे ते समजत नव्हते. हिरण्यकश्यपूला जेव्हा त्याच्या वधाचा वृत्तांत समजला, तो आपल्या भावाचा वध करणाऱ्याला मारण्यासाठी म्हणून संतापून भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचला. हिरण्यकश्यपू हातात शूल घेऊन काळाप्रमाणे धावून येत आहे असे पाहून वेळकाळ जाणणाऱ्या श्रेष्ठ मायावी विष्णूने विचार केला. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या मागे त्याचप्रमाणे मी जेथे जाईन तेथे तेथे हा माझा पिच्छाक होईल. म्हणून आपण ह्याच्या हृदयात प्रवेश करावा. मग त्यामुळे तो मला पाहू शकणार नाही, कारण तो बहिर्मुख आहे. हे असुरी शिरोमणी, ज्यावेळी हिरण्यकश्यपू त्यांच्यावर झडप घालीत होता त्याच वेळी घाबरल्याप्रमाणे भगवंतांनी आपले शरीर सूक्ष्म बनवले आणि ते त्याच्या श्वासात लपवून नाकातून हृदयात जाऊन बसले. हिरण्यकश्यपूने त्यांचा लोक बारकाईने धुंडाळला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. यामुळे चिडून तो आरडाओरडा करू लागला. त्या वीराने पृथ्वी, स्वर्ग, दिशा, आकाश, पाताळ, समुद्र असे सगळीकडे भगवंतांना शोधले, परंतु त्याला ते कोठेच दिसले नाही. ते कुठेच दिसत नाहीत असे पाहून तो म्हणू लागला, मी सर्व जग पिंजून काढले, परंतु तो सापडला नाही. माझ्या भावाचा घात करणारा तो नक्कीच जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येता येत नाही अशा लोकी निघून गेला असावा. बस, आता त्याच्याशी वैरभाव ठेवण्याची आवश्यकता नाही, कारण वैर देहाबरोबरच संपते. क्रोधाचे कारण अज्ञान आहे आणि अहंकारामुळे तो वाढतच जातो. राजा, तुझा पिता प्रल्हाद नंदन विरोचन फार मोठा ब्राह्मण भक्त होता, इतका की त्याचे शत्रू असणाऱ्या देवांनी ब्राह्मणांचा वेश घेऊन त्याचे आयुष्य मागितले आणि त्यांचे कपट माहीत असूनही त्याने त्यांना आपले आयुष्य दिले. ज्या धर्माचे गृहस्थ ब्राह्मण आपले पूर्वजांनी अन्य यशस्वी वीरांनी पालन केले, त्याच धर्माचे तुम्ही आचरण करीत आहात. हे दैत्येंद्रा, मागितलेली वस्तू देणाऱ्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात. म्हणून मी आपल्याकडे फक्त माझ्या पायांच्या मापाने 3 पावले एवढी थोडीशी जमीन मागत आहे. हे राजन, आपण सर्व जगाचे स्वामी आणि मोठे उदार आहात. तरी सुद्धा मला आपल्याकडून अधिक काही नको, कारण विद्वान पुरुषाने आपल्या आवश्यकते इतकेच ध्यान घेतले असता त्याला पाप लागत नाही. बली म्हणाला, ब्राह्मण कुमारा, तुझे बोलणे तर बुद्धासारखे आहे, परंतु तुझी बुद्धी अजून लहान मुलासारखीच आहे. अजून तू लहान आहेस ना, म्हणून आपला फायदा तोटा तुला समजत नाही. मी तिन्ही लोकांचा एकमात्र अधिपती आहे आणि द्वीपचे द्वीप देऊ शकतो. जो मला आपल्या बोलण्याने प्रसन्न करून माझ्याकडून फक्त 3 पावले भूमी मागतो, त्याला बुद्धिमान म्हणावे काय? हे ब्रह्मचारी, जो एक वेळ माझ्याकडे आला त्याला पुन्हा कधी कोणाकडून काही मागण्याची आवश्यकता वाटता कामा नये. म्हणून आपली उपजीविका चालवण्यासाठी तुला जेवढ्या भूमीची आवश्यकता असेल तेवढी माझ्याकडून मागून घे. श्री भगवान म्हणाले, राजन, मनुष्य जरी इंद्रियांना काबूत ठेवत नसेल तर संसारातील सर्वच्या सर्व प्रिय विषयी त्याच्या कामना पूर्ण करू शकत नाही. जो 3 पावले भूमीने संतुष्ट होत नाही, त्याला 9 वर्षांनी युक्त असे एक द्वीप जरी दिले तरी सुद्धा तो संतुष्ट होऊ शकणार नाही, कारण 7ही द्वीपे मिळवण्याची त्याच्या मनात इच्छा शिल्लक राहतेच. मी असे ऐकले आहे की पृथु, गय इत्यादी राजे 7ही द्वीपांचे अधिपती होते, परंतु इतके धन आणि भोग मिळून सुद्धा त्यांचा लोभ संपला नाही.
मिळेल त्यातच संतुष्ट राहणारा पुरुष आपले जीवन सुखाने व्यतीत करतो. परंतु इंद्रियांना काबूत न ठेवलेला तिन्ही लोकांचे राज्य मिळून सुद्धा संतोष नसेल तर दुःखीच असतो. धन आणि भोगांनी संतुष्ट न होणे जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकविण्यास कारणीभूत आहे. पण जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे मुक्तीला कारणीभूत ठरते. जो ब्राह्मण दैवाने प्राप्त झालेल्या वस्तूचा संतुष्ट असतो, त्याच्या तेजाची वृद्धी होते. तो असंतुष्ट राहिला तर जसे पाण्यामुळे अग्नी शांत होतो, तसे त्याचे तेज नाहीसे होते. म्हणून वर देणाऱ्या श्रेष्ठ अशा आपल्याकडे मी फक्त 3 पावले भूमीच मागतो. तेवढ्यानेच माझे काम भागेल, कारण आवश्यकते इतकेच धन जवळ बाळगावे. श्रीशुक म्हणतात, भगवंतांनी असे म्हटल्यानंतर बलिराजाला हसू आले. तो म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तेवढेच घे. असे म्हणून वामनांना जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी त्याने झारी हातात घेतली. ज्ञानी शुक्राचार्यांना सर्व काही कळले होते. भगवंतांची ही लीला जाणून त्यांनी जमीन देण्यासाठी तयार झालेल्या बलीला ते म्हणाले. शुक्राचार्य म्हणाले, विरचन कुमारा, हे स्वतः अविनाशी भगवान विष्णू आहे. देवांचे काम साधण्यासाठी कश्यपांची पत्नी अदितीपासून अवतीर्ण झाले आहे. आपले सर्वस्व जाईल हा अनर्थ न जाणताच तू यांना दान देण्याची प्रतिज्ञा केलीस. हे तर दैत्यांवर मोठे संकट आले आहे. हे मला योग्य वाटत नाही. स्वतः भगवंतांनीच आपल्या योगमायेने हे ब्रह्मचार्याचे रूप घेतले आहे. ते तुझे राज्य, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज आणि कीर्ती तुझ्याकडून हिरावून घेऊन इंद्राला देतील. हे विश्वरूप आहे. 3 पावलांमध्ये हे सर्व लोक व्यापून टाकतील. मूर्खा, सर्वस्व विष्णूंना देऊन तुझा निर्वाह कसा चालेल? हे विश्वव्यापक भगवान एका पावलाने पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकतील आणि त्यांच्या विशाल शरीराने आकाश व्यापून जाईल. तेव्हा यांचे तिसरे पाऊल कुठे राहील? प्रतिज्ञा करून ती पूर्ण न केल्यामुळे तुला नरकात पडावे लागेल, कारण तू प्रतिज्ञा पूर्ण करण्यास असमर्थ असेल. जे दान दिल्यानंतर जीवन निर्वाहासाठी काही उरत नाही, ते दान विद्वान पुरुष योग्य मानत नाही. ज्याचा जीवन निर्वाह योग्य तऱ्हेने चालतो, तोच या संसारात ज्ञान, दान, यज्ञ, तप आणि परोपकार ही कर्मे करू शकतो. जो मनुष्य आपले धन धर्मासाठी, यशासाठी, धनाची वाढ करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी आणि स्वजनांसाठी अशा 5 कारणांसाठी विभागतो, तो इह परलोकी सुख मिळवतो. हे अशुभ श्रेष्ठा, मी तुला ऋग्वेदातील काही श्रुतींचा आश्रय सांगतो. ऐक. श्रुती म्हणते, होय म्हणणे हे सत्य आहे आणि नकार देणे हे असत्य आहे. हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फळ आहे. परंतु जर वृक्षच राहिला नाही तर त्याचे फूल, फळ कसे राहणार? असत्य हेच शरीर रूप वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. जसे मूळ राहिले नाही तर वृक्ष सुकून जाऊन थोड्याच दिवसात खाली पडतो, त्याचप्रमाणे असत्याशिवाय देह तत्काळ नष्ट होईल यात शंका नाही. हा मी देईन हे वाक्यच धनाला आपल्यापासून दूर करते. म्हणून त्याचा उच्चारच अपूर्ण म्हणजे धनापासून वंचित करणारा होय. याच कारणास्तव जो पुरुष हा मी देईन असे म्हणतो, त्याचे धन संपून जाते. जो मागणाऱ्याला सर्व काही देण्याचे मान्य करतो, तो आपल्या भोगासाठी काही शिल्लक ठेवू देत शकत नाही. याच्या उलट मी देणार नाही हे जे अस्वीकारात्मक असत्य आहे, ते आपले धन सुरक्षित राखणारे तसेच पूर्ण करणारे आहे. परंतु असे सर्व वेळी करणे योग्य नाही. जो सर्वांना सर्व वस्तूसाठी नाहीच म्हणत राहतो, त्याची अपकीर्ती होते. तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. स्त्रियांना वश करण्यासाठी हास्य विनोदामध्ये विवाहाच्या वेळी आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी प्राणसंकट उपस्थित झाल्यावर गाय आणि ब्राह्मणांच्या हितासाठी तसेच एखाद्याला मृत्यूपासून वाचवण्यासाठी असत्य भाषण निंदनीय नाही. अध्याय 19 समाप्त.